नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे सोमवार आणि डेट आहे 23 मार्च आणि वाजलेले आहेत 2:45. आम्ही उठलो होतो 2 वाजता. आता 3 वाजता आज निघणार आहोत चालायला, कारण की आम्हाला नाशिक सिटी क्रॉस करायची आहे आणि सकाळी खूप गाड्या असतात, म्हणून आम्ही थोडं लवकरच निघणार आहोत. तर आता आम्ही आहेत महिरवाणीला आणि आमचा जो आजचा दुपारचा स्टॉप आहे तो आहे चेहडी. तर पाहूया किती वाजतात. आता निघता तरी 3:10 तरी होणारच आहेत. माहीत आहे अजून चहा प्यायचा बाकी आहे, तर चहा पिऊया आणि निघूया. बघा सर्व तयारीला लागलेले आहेत निघण्याच्या. बॅग पॅकिंग चालू आहेत, तिथे निघण्याची तयारी चालू आहे आणि इथे मी टोस आणि चहा पितोय. आता मानसला विचारू, मानस तुझा कितवा वर्ष आहे? पहिला वर्ष आहे. आणि तुझं आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते पालखीतली? झोप पूर्ण होय ना हो, हे चाय आणि टोस्ट खायला मजा येते. तुझा कितवा वर्ष आहे? माझं पहिला वर्ष आहे आणि खूप मजा यायला लागलं. आता मीच कमांड घेऊन पुढे जाणार आहे. आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते? मला एक गोष्ट थोडं हळू चालायला आवडते. तुझा किती वर्ष आहे? मला पण पहिलंच वर्ष आहे. आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते? मला एक गोष्ट अशी आवडते का लवकर उठून आपण चालतात, मजा येते. आता तू पण बघ, अरे किती वर्ष आहे? माझा दुसरा वर्ष आहे. आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते? पहिली गोष्ट अशी आहे की आता जे आपण पोहोचतील 9 वाजता, हां. त्यानंतर जी झोप येते ना हां, ती सांगण्याचं. आता हे तर दुपारी झोपतात भाई, मी तर झोपतो नाही. पुष्कर, तुला ऑन डिमांड मी परत विचारतो, तुझं किती वर्ष आहे? माझे 5वं वर्ष आहे. पण सांगतात ना की आपल्याला पालखीची एकच गोष्ट चांगली आवडते की आपण वारंवार त्याच पालखीत पुन्हा जरी आपले 5 वर्ष झाले, मन्नत पुरे झाली, तरी आपल्याला वाटते पुन्हा एकदा शिर्डीच्या पदयात्रेला उंबरोळीतून साई सावलीतून पुन्हा शिर्डीच्या दर्शनाला जावे. रात्री तर हालत खराब होती, म्हणून फक्त व्हिडिओ प्रोड्यूस करून झोपलो होतो. अपलोड तर केली नाही. आता सिटीमध्ये जसा नेटवर्क येईल तसा अपलोडिंगला टाकू. पॉवर बँक घेतलेली आहे. आणि मयूर, गुड मॉर्निंग. इथे बघा सर्व निघालेले आहेत. साईराम 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 आणि आमची गँग मागे. आता निशूला घेऊ. निशूला पण माझ्यासारखाच काल ताप आला होता. आता आम्ही दोघं थोडेफार फिट आहेत. आज चालायचंच आहे आम्हाला काहीही करून. आज आम्ही सर्वात पहिले पोचण्याचा प्रयत्न करणार होते, पण ते सर्व निघून गेले. झेंडा घेणार होते दोघं पण. आता उद्या घेऊ. नाही आम्हाला. आता उद्या घेऊ. ते चहा पिता आम्हाला थोडा टाईम झाला. आम्हाला नाही म्हणजे आमच्या मित्रांना. त्यांना कसं 2 कप चहा लागतो, आम्ही कसं अर्धा कपमध्ये आमचं सर्व होऊन जाते. तर चला आता फटाफट निघूया. इथे रोडचं काम चालू आहे, म्हणून आम्हाला थोडं जास्तच प्रिकॉशन घेऊन चालायला लागते. तर आता 3:30 वाजलेले आहेत आणि लगभग अर्धा तास झालेला आहे आपल्याला नॉनस्टॉप चालून. पण आत्ता चालण्यात जी मजा आहे, आज वरतून आम्ही 1 तास लवकर निघालो. डेली आम्ही 5 वाजता निघतो. हां, चालायला पण आज 3लाच निघालो होतो, 4ला पण नाही. 2 तास लवकर, म्हणजे अंधारामध्ये खूप डिस्टन्स कवर करता येणार आहे. आणि वरतून एक प्लस पॉईंट असा आहे की या रोडला कार्स ट्रक वगैरे पण नाही मिळत, म्हणून चालताना काल जी भीती वाटत होती ती नाही वाटत मिळत. आणि त्यामुळे चालायला खूप मजा येत आहे आणि चांगला स्पीड मेंटेन करता येतो आहे. आणि कितपर्यंत करता येणार आहे हे पाहूया. 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, म्हणजे 4 तास ऑलमोस्ट आपण चांगला डिस्टन्स कवर करू शकतात. त्यानंतर थोडा हळू चालले तरी चालतील, पण 7 वाजेपर्यंत तरी फास्ट चालू शकतात. अजून 4 पण नाही वाजले आणि आम्ही ऑलमोस्ट नाशिक सिटी एंटर करत आहोत आता. आणि खूप फास्ट चालत आहेत, कारण की रात्री समजत नाही. खरी गोष्ट आहे ती की रात्री 4 वाजायला 5 मिनटं आहेत. रात्री समजत नाही किती चालतात आणि किती नाही, कारण की उन्हामध्ये आपल्याला लगेच समजते. आता मी तुम्हाला का बोललो की नाशिक सिटी आला, कारण की नाशिक सिटीचा बोर्ड आलेला आहे, वेलकम टू नाशिक सिटी. नाशिक शहरात आमचं आणि तुमचंही व्हिडिओ थ्रू सहर्ष स्वागत आहे. आता आपल्याला नाशिक सिटीमध्ये तर थांबायचं नाही मिळत, पूर्ण नाशिक सिटी क्रॉस करून थांबायचं आहे. तर आता पाहूया. आता वाजलेत 4 वाजायला 5 मिनटं आहेत आणि किती वेळ लागतो आपल्याला नाशिक सिटी क्रॉस करायला. तर आज चालता चालता आपल्याला आदर्श भेटलेला आहे. आदर्शला 2 प्रश्न विचारू जे आपण सर्वांनाच विचारतात.
आदर्श तुझा किती वर्ष आहे? 11. आणि तुला एक अशी गोष्ट सांग आपल्या पालखीतली जी तुला खूप आवडते. आपल्या पालखीतली जी सर्विस आहे ना, पाणी केअर प्लस आपलं जे म्हणजे सर्वांचं जे एक प्रेमभाव आहे तो खूप आवडतो मला. ओम साईराम. शुभम तुझं किती वर्ष आहे? 2राच आहे. आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते पालखीतली? कंटिन्यूच आत राहायचं, फक्त 4 तास चालायचं, बस लगेच पोहोचू आपण. आणि याला पण विचारू, तुझं किती वर्ष आहे? पहिलाच वर्ष. आणि तुला कुठली गोष्ट आवडते आपल्या पालखीतली? मित्रांसोबत चालायला आवडतं. तर आता 4:25 झालेले आहेत आणि आम्ही पोचलेत सातपूर बस स्थानकाजवळ आणि खूप फास्ट चालत आहेत. आणि आज सकाळी चालण्यास खूप मजा येत आहे. जे आम्ही 2 तास अगोदर निघाल्यात त्याचा पूर्णपणे फायदा घेताना मला तरी वाटते 8 ते 9 वाजेपर्यंत आम्ही आमच्या जो दुपारचा मुक्काम आहे तिथे पोचू. आणि मग आज थोडा जास्तच आराम करायला लागेल. तर आता लगभग 2 तास होत आलेले आहेत चालत. आणि आता आम्ही पोचलो आहे नाशिकच्या कुठल्या तरी एरियामध्ये. आणि इथून अजूनपर्यंत तरी जो आम्ही टर्न मारतात तो सर्कल लागलेला नाही मिळत. मला तरी वाटते आम्ही स्लो झाल्यात, पण नाही, आम्ही जोर टाकूनच चालत आहेत पायावर आणि फुल जोशमध्ये. ओम साईराम. साईराम साईराम साईराम. आता परफेक्ट 2 तास झालेले आहेत आम्हाला कंटिन्युअसली चालून. आणि स्पीड थोडाफार कमी झालेला आहे, पण अजूनपर्यंत सर्कल नाही आलेला मिळत जिथून आम्ही राईट मारतात. आणि त्याच सर्कलची वाट अजूनपर्यंत आम्ही आतुरतेने बघत आहेत. आणि मी ज्यांच्यासोबत चालतो आहे ते पण स्लोच झालेले आहेत, हळूहळू चालत आहेत. मी मागे का पडतो तुम्हाला खरं सांगू का? अपने को बार बार जाना पड़ता है 1 नंबर के लिए. जर तुम्ही 10 ते 20 सेकंड जरी थांबलात तरी जो तुमच्या बरोबर चालणारा व्यक्ती असतो तो पुढे निघून जातो. आणि मग त्याला तुम्हाला कॅच करायला लागते. आणि कॅच करता करता तुमच्या पायावर थोडाफार ताण येतो आणि तोच ताण नंतर थोडा जास्तच वाढतो. आता थोडे पाय दुखायला लागले आहेत. आता जे व्लॉग आपण बनवत आहेत ते रिॲलिटी आहे आणि तीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता रात्री तर मसाज करूनच झोपलो होतो. आता रोज दुपारी आणि रात्री माझी पायाची मसाज करतातच आणि सर्वच करतात. कारण की जेव्हा ब्रेक भेटतो तेव्हा एकदा मसाज करायची आणि जे आपले मसल्स असतात त्यांना रिलॅक्स होण्याचा चान्स द्यायचा. कारण की बाठी वगैरे पण येतात म्हणजे पायाला, तर ते देखील फ्री करायचे असतात कारण की तेच नंतर जाऊन त्रास देतात. तर आत्ता ज्या सर्कलचा आपल्याला फायनली आपण वेट करत होते तो आलेला आहे, दाखवतो थांबा. तर ज्या टायमाला आम्ही चालत निघणार होतो, जर आमच्या रेग्युलर टायमावर निघालो असतो तर आत्ता आम्ही चालत असतो म्हणजे आमच्या हॉल्टवरून. त्या टायमाला आम्ही कुठे आहेत? द्वारका सर्कलला. आता इथून राईट मारला ना, राईट की आपल्याला शिर्डीचा मार्ग लागणार आहे. हाच तो द्वारका सर्कल जिकडून आम्ही राईट घेत आहोत. आणि तुम्हाला दिसते पुढे शिर्डीला पोचू परवाला सकाळी. नाश्त्याची गाडी गेलेली आहे, नाश्त्याची म्हणजे आता आपल्याला लवकरात लवकर नाश्ता खाण्यासाठी भेटणार आहे. तर आत्ता मी ज्यांच्याबरोबर चालतो म्हणजे समीर दादा, सचिन वगैरेंसोबत आणि विनीत पण आहे. आमची गँगसोबतच मी चालत होतो गदीश वगैरेंसोबत. कधी मी पुढे निघून गेलो माहीत नाही पडलं. मी खूप फास्ट आलो आणि ते मे बी स्लो झाले असतील, मे बी मी जास्त फास्ट आलो असेल. आणि विकी आणि आयुष पाठवून निघालेले म्हणजे शेवटला. तर विकी बोलला का चालत राहा तुम्ही तुमच्या स्पीडला, आमच्यासाठी स्लो नका होऊ. तर मी तर जास्त स्पीड धरला आणि मी खूप पुढे आलेलो आहे. आता ते किती मागे असतील माहिती नाही. आता 5:30 वाजायला आलेले आहेत आणि आपल्या नाश्त्याची पण गाडी गेलेली आहे. तर थोड्याच वेळात आपल्याला नाश्ताही भेटणार आहे कारण की आपण लवकर निघालो आहोत. आता नाश्त्याचा स्पॉट कुठे येतो ते अजून माहिती नाही, पण लवकरच आला पाहिजे कारण आता मला भूक लागायला लागलेली आहे. आणि नाशिक सिटीमध्ये या टायमाला चालायला बरं वाटत आहे. या टायमाला चालायला म्हणजे आम्ही या जागेवर
7 ते 8 वाजेनंतरच असतो, कारण स्टार्टिंगला स्पीड खूप फास्ट असते अंधारात. नंतर जसं जसं उजेड येत जातो तशी आपली स्पीड कमी होते. तिथं सर्वांसोबतच होते, पण काही कसतात खूप फास्टच चालत जातात आणि ते नेहमीप्रमाणे लवकरच हॉल्टला पोचतात आणि काय करतात माहीत नाही. पण आज आम्हाला ऑलरेडी वॉर्निंग दिलेली आहे पालखीतून की तुम्हाला पण लवकरच पोचायचं आहे हॉल्टला. त्याकरता आम्ही पण जोर टाकत आहोत. साईराम साईराम साईराम. हा आहे नाशिकचा फायर स्टेशन आणि इथे आम्ही सकाळी 8:30 नंतर असायचो आणि आज आम्ही 5:35 आहोत. आम्ही काय एवढा पण फास्ट नाही चालत आलेले मिळत, फक्त लवकर निघालेले आहेत 2 तास. काय सचिन, बरोबर ना? बरोबर सांगितलं. SP रेंजर यूट्यूब चॅनल. 2 प्रश्नाचे उत्तर दे ना. तुझं किती वर्ष आहे? 6वा. आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते पालखीमधली? काय नाही आवडत आपल्याला. तुझा किती वर्ष आहे? 4था. आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते पालखीतली? काय नाही, स्वर्ग सुखाचा प्रवास. तर आता भेटलेले आहेत आपल्याला पॅड मास्टर भागेश. तर भागेश, तुझा किती वर्ष आहे? चालून 3रा आणि 1 वर्ष आणलं तर सेवेसाठी आणलं. आणि तुला आपल्या पालखीतली एक गोष्ट कुठली आवडते? सोयीसुविधा चांगल्या आहेत, आणि दुसरं अजून काय? जेवण वगैरे सगळं मस्त भेटते, कधी कोणाची भांडण वगैरे नाही, वादविवाद नाही, कसलं काही नाही. पण आज तुला साईबाबा खूप पावलेले आहेत, आज तू खूप पुढे चालत आहे. नाहीतर तू मागे असायचा नेहमी. पण तुझा यावर्षी पार्टनर नाही मिळत, तुला कसं वाटते चालत? मस्त ठीक. पण पार्टनर नाही मिळत तर तुला काय वाटते का की तो असला पाहिजे होता चालत, की नाही बरं आहे की आता मी पुढे असतो, नाही तर आतापर्यंत तू मागेच असता? हो. तर आता आपण पोचलोय. हा रोड जो आहे ब्रिजवरून तो जातोय नाशिक धुळे महामार्ग आणि आपल्याला जायचं आहे तिथे, म्हणजेच नाशिक शिर्डी हायवेला. तर आता 6 वाजायला आलेले आहेत आणि नॉनस्टॉप आपल्याला 3 तास होणार आहेत चालून. मला एक गोष्ट बोलायची होती, नाशिक तर पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन आहे, महाकुंभमेळा येणार आहे म्हणूनच. पण जर तुम्ही पालघरवरून वगैरे शिर्डीला येत असतील तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल वाड्यावरून या. तो 1 तास खराब रोड लागेल, पण तुम्ही नंतर सुखात येतील, कारण की इकडे खूपच कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि जर पीक हार्समध्ये इकडे खूपच ट्रॅफिक असत असेल, ते मी काल बघितलं त्र्यंबकेश्वरवरून येतानाच का गाडींची काय ट्रॅफिक लागते. आणि इकडे नाशिक पूर्णपणेच अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर तुम्ही समृद्धी महामार्ग यूज करा, वाड्याचा मार्ग यूज करा येताना, जेणेकरून तुम्हाला त्रास नाही होणार. आणि अजूनपर्यंत नाश्ता आलेला नाही मिळत. आता आतुरता फक्त नाश्त्याची आहे, कारण की या टायमाला काहीच उघडलेलं नाही मिळत. काही उघडलं असतं तर थोडंफार कुठून तरी घेऊन खाल्लं असतं. आता पाहूया नाश्ता किती वेळात येतो. तर आता 6:10 झालेले आहेत आणि आम्ही 3 तास झाले चालत आहेत आणि आम्हाला खूप सारे साई बंधू भेटलेले आहेत. पण आता एक ग्रुपवर अपडेट आला होता, नाश्त्याचा स्पॉट अजूनही 2 किलोमीटर आहे आणि आम्हाला खूप भूक लागली. आता आम्हाला खूप फास्ट चालायला लागेल. आणि खूप दिवस झाले इंस्टाग्रामवर स्टोरीज वगैरे पण नव्हत्या बघितल्या, व्हॉट्सअपचे स्टेटस पण नव्हते चेक केले, तर आता तेच चेक करत होतो रस्त्याला चालता चालता. आणि खूप साऱ्या लोकांना मी माझ्या स्टोरीज टाकल्या असतील, पण मी रिप्लाय वगैरे नसेल दिला, तर आय एम रिअल सॉरी, कारण की मला वेळच नाही मिळत. आणि खूप सारा सपोर्ट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता अजूनही आम्ही म्हणजे आत्ताच सर्व आउटलेट गेलेले आहेत. हे बघा क्रोमा नाशिकचं, तर त्या एरियामध्ये आम्ही चालत आहोत. अजून तरी 2 किलोमीटरसाठी अर्धा तास तरी लागणारच आहे, म्हणजे अर्धा तास अजून वेट करावा लागेल नाश्ता करण्यासाठी. तर आमच्या काकाचा मुलगा भेटलेला आहे आणि त्याला खूप राग येतो तर मी त्याला व्लॉगमध्ये घेत नाही. आता तो माझ्याबरोबर लगभग 2 तास झाले चालतो, पण मी त्याला आता दाखवलेला आहे व्लॉगमध्ये, कारण की तो पुढे चालत होता. हा मला ब्लॉगमध्ये घेतच नाही. असं काय होणार मग? सांगतो का तू येत नाही माझ्या ब्लॉगमध्ये? आता मी तुझ्यासोबत 2 तास झाले होतो, तू ब्लॉगच नाही चालू केला. नाही, ब्लॉग चालू आहे, मी मध्ये मध्ये बोलत आहे. ठीक आहे, चालेल. आता आपण जाऊया, करूया. नाश्त्याच्या पॉईंटवर भेटूया.
आणि मग आपलं जास्त डोकं चालेल, कारण की आता डोक्यामध्ये काहीच सुचत नाही मिळत. कारण की आता काय सकाळी खाल्लेलं नाही आहे ना. बरोबर. नाश्ता केल्यानंतर थोडीशी ताकद येणार आणि तुम्हाला दाखवतो नाश्ता करताना. भेटूया. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही खूप फास्ट चालू. आत्ता 6:30 पण वाजलेले नाही, म्हणजे 6:30 वाजायला पण अजून 4 ते 5 मिनटं आहेत आणि आम्ही पोचलो आहे नाश्त्याच्या हॉल्टवर. हे बघा समोर नाश्त्याची गाडी आहे आणि जे जे पुढे होते ते नाश्ता करायला बसलेले आहेत. आज नाश्त्यामध्ये आहेत कांदे पोहे आणि हे आहेत आमचे भाऊजी जे आम्हाला खूप चांगलं जेवायला देतात. खूप खूप आभारी आहेत. असंच आम्हाला पुढेही जेवण देत राहा. साईराम. मस्त गरम गरम कांद्या पोहेचा नाश्ता चालू आहे आणि समोर पण बसलेले आहेत करायला आणि निशानी जस्ट निघालेली आहे. आम्ही पोचलो आणि निखिल भाई त्याच्याबरोबर जॉगिंग करायला लागलाय. आता मस्त नाश्ता केला पोह्यांचा आणि त्याच्यानंतर गुलाबजामचा आस्वाद घेतला. हा ते आम्ही मागितलेले म्हणून आम्हाला भेटले. असं डायरेक्ट भेटत नाही, मागावं लागते गोष्ट, कारण की काही गोष्टी असतात जे मागून घ्यावं लागतं. ते तुमच्या ताटात कोण आणून नाही टाकणार, नाही तर मेहनत करायला लागते. आता आम्ही निघालोय आणि आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो तो नाशिकचा ब्रिज लागल्यावर. अजूनही हॉल्ट आहे तो 9 किलोमीटर आहे. आपण गुगल मॅपवर सर्व चेक करत असतात. आज जास्त काय वाटत नाही मिळत चालायला. सो फार सो गुड असं बोलल्यानंतर माझी हवा वाटायचं. नाश्ता केल्यानंतर आता 2 किलोमीटर आम्ही चाललो आहोत. आता ब्रिज लागणार आहे. नाशिक सोडणार म्हणजे ऑफिशियली नाशिक शहर त्या ब्रिजनंतर समाप्त होतं असं मानलं जाते. तो बघा समोर ब्रिज आहे आणि तो ब्रिज आहे 3 किलोमीटरचा असं मला समीर दादा बोलला. 3 किलोमीटरचा आहे. मग 3 किलोमीटरचा ब्रिज आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून 4 किलोमीटर जायचं आहे. अरे 9 किलोमीटर होता नाश्त्यावरून. बघतो ना आता 7:10 झालेले आहेत. आता पाहूया किती वेळ लागतो पोचायला. फटाफट पोचले पाहिजेत. एकदा कधी पोचतो आणि कधी आराम करतो असं झालं आहे मला. खालून पण वरती जाण्यासाठी पुढून रस्ता होता पण आम्ही इथूनच जात आहोत, कारण की इथून थोडा कमी आहे, तिथून थोडा जास्तच चढावा लागतो वरती. ट्रॉफिक असते आणि तिथे ट्रॅफिक पण असते, मग आपल्याला चालायला थोडा त्रास होईल. आता थोडा मी रस्त्याच्या कडेला चालतो, कारण की आता 6:15 वाजलेले आहेत आणि आता ट्रॅफिक चालू होणार आहे. गाड्या वगैरे खूप चालू झालेल्या आहेत ऑलरेडी. तर आपल्याला खूपच प्रिकॉशन घेऊन चालावं लागणार आहे, कारण की एक काल रात्री बातमी आली होती ती मी तुम्हाला शेअर नाही करू शकत, पण जाऊ द्या. आता आपण फटाफट पोचूया हॉल्टवर. आता सूर्यकाकाचं दर्शन झालेलं आहे आणि त्याच दर्शनामुळे आपलं जे स्पीड आहे ते आता थोडं करून कमी होण्याची शक्यता झालेली आहे आणि कमीच होणार आहे. काय बोलणार, सूर्यकाका थोडे लेट आले असते बरं झाले असतं. ते बघा सूर्यकाका आलेले आहेत. हे बघा सर्व इथून चढलेले आहेत. आम्ही ऑलरेडी मागूनच चढलो होतो आणि ह्या ज्या खाली आहे नाशिकचं रेल्वे म्हणजे इंडियन रेल्वेचं काय सांगू तुम्हाला. नाशिक स्टेशन या बाजूला आहे वाटते. या काय परफेक्ट टायमावर आपण व्हिडिओ चालू केली होती. ट्रेन पण दिसली, तुम्हाला सांगितलंच होतं. स्टेशन त्या बाजूला आहे नाशिकचं, बघा कॅमेरामध्ये दिसत असेल. आता आम्ही ब्रिज उतरलो आहोत आणि आता हॉल्ट आहे 3 किलोमीटर. आता आमच्या पुढे खूप लोक गेली, कारण की सूर्यकाका आले म्हणून आम्ही हळूहळू चालत आहेत. आता घाई करून काय उपयोग नाही. जेव्हा जोर टाकायचा होता खूप तेव्हा आपण पायांवर टाकलेला आहे. आता अर्धा तासात आपण 3 किलोमीटर कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि 8 वाजेपर्यंत हॉल्टवर पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर आता फक्त ब्रेक नाश्त्याचा घेतला होता. आता फक्त 1.5 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे लास्ट आम्ही ब्रिज उतरले होते तेव्हापासून आम्ही 1.6 किलोमीटर चाललेले आहेत. आणि काय सांगू, सूर्य बाबा आलेले आहेत. तेच सांगितलेलं आहे मी 4-5 वेळा रिपीट केलेलं आहे. काय सुचतच नाही मिळत मला आता काय बोलायचं, कारण की
झोप पूर्ण झालेलीच नाही मिळत. तर आता जाऊन मी झोपतो. ही व्हिडिओ तर मी एडिट पण नाही केली मिळत थोडी पण पहिले जाऊन थंबनेल एडिट करायला लागेल, कारण की या अगोदर जो तुम्ही ब्लॉग बघितला असेल त्याचा मी थंबनेल तिथेच जाऊन एडिट करणार आहे. व्हिडिओ अपलोड झालेली आहे, फक्त थंबनेल एडिट करायचा बाकी आहे आणि शेड्यूल करायची बाकी आहे. संध्याकाळी निघू तेव्हा याच ब्रिजवरून आपल्याला जॉईंट व्हायचं आहे, पण आम्ही खालनाच चालत होते आणि आमचा हॉल्ट खालीच आहे. आता इथून लेफ्ट मारून हनुमान मंदिराकडे डायरेक्ट, आणि तिथेच मंदिरातच आपला आजचा दुपारचा स्टे आहे. पहिले जाऊया, थोडा आराम करूया, मग आंघोळीसाठी जाऊया, मग परत येऊन झोपूया. तुम्हाला वाटते मी झोपेल? नाही ना, नाहीच झोपणार. व्हिडिओ एडिट करेल, कारण की ही व्हिडिओ थोडी फन एडिट केलेली नाही मिळत. नाही थंबनेल टायटल वगैरे सर्व एडिट करायचंच आहे, मग अपलोडिंगला पण टाकायचं. तर आता परफेक्ट 8 वाजलेले आहेत आणि आपण पोचलो आहे आजच्या हॉल्टवर. काय सचिन? रेकॉर्ड ब्रेकिंग टाईम म्हणजे 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 5 तासात. जय श्रीराम, जय हनुमान. आज पहिल्यांदा असं झालं आहे सर्व पोचल्यात आणि कोणाच्याच बॅगा पोचलेल्या नाही मिळत. फायनली आपली पूर्ण गँग आलेली आहे आणि आमच्या पालखीचं आज एक रेकॉर्ड झालेलं आहे. 90% पब्लिक 9 वाजता हॉल्टवर पोचलेली आहे, जी 12 वाजता पोचते. काय आकाश दादा? हो, आणि आकाश दादाला पण जाम झोप आलेली आहे. रात्री 3 वाजता निघालो होता. आता सर्वांनाच खूप झोप आलेली आहे. आता मी पण व्हिडिओ एडिट केलेली आहे ह्याच्या अगोदरपर्यंत, आणि आता एक थंबनेल एडिट करतो आणि मी पण झोपून जातो. नंतर आंघोळ करायला जातो. आता 10 वाजलेले आहेत आणि जस्ट फ्रेश होऊन आलो, म्हणजे आंघोळ करून आलो. नदीवर गेलेलो, तिथे शिवमंदिर होतं, तिथेच आंघोळ केलं आणि आज सोमवार आहे तर दर्शन पण घेतलं. मोबाईल नव्हतं घेऊन गेलो कारण फ्रेश व्हायला गेलेलो आणि मोबाईल चार्जलाही लावला होता. आत्ता थोड्या वेळ झोपूया आणि मग झोपून उठल्यानंतर मी तुम्हाला भेटतो, मग पाहूया काय होते पुढे. सर्व झोपलेले आहेत, मी आणि गतीश जागे आहेत आणि आम्ही खायचं काम करत आहेत. तर आज जेवणामध्ये आहे डाळ भात, शेंगदाण्याची भाजी आणि एक फ्राय भाजी आहे, खीर आहे, सलाड आणि टाईमपास. आताच जेवण झालं होतं आणि आईस्क्रीम भेटलेलं आहे. आता आईस्क्रीम खात आहेत आम्ही. एका काय बोर दाखव काय. तर आता 2 वाजलेले आहेत आणि हा व्लॉग इथे संपूया, कारण की एडिटही करायचं आहे आणि अपलोड पण करायचं आहे. तर आता आम्ही आहोत शेहडीला. इथून यानंतरच्या व्लॉगमध्ये आम्ही निघणार आहोत सिग्नरसाठी. तर होप करतो आजची व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.